स्तुती करतायत. आणि मला हा शब्द आला का आवर्जून सांगायला आवडेल, काही काही लोकांना पचणार नाही, पण इथं बसलेल्या बाबा लोकांना पचेल. कारण काय असतं माहितीये का, जोपर्यंत आपण बाप होत नाही तोपर्यंत बाप आपल्याला कळत नाही. जोपर्यंत स्वतः बाप होत नाही तोपर्यंत बाप कळत नाही. नाही तर मग बापानं जर बोलल्याच्या नंतर पोरं आमना म्हातारकानी कोणी टोकीत राहत, आमना म्हातारकानी आमले बोलीत राहत. कधी स्वतः बाप झालात ना तर कळतं महाराज, नाही का, बाप का आपल्याला तळमळीनं सांगतात आणि बापाची स्तुती करतायत. त्याच्यासाठी बाप सांगेल जरा 2-5 मिनिटं. असं तर आपला तास पूर्ण झालेला आहे. तासभरात कीर्तन आवरायचं आपल्याला. हा, असंच राहत आपलं. वडिलांची स्तुती करतायत तुकोबार आहे. संतांकडनं या गोष्टी शिकण्यासारख्या असतात. प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्यायचं असतं बरं का. हरी विठ्ठल विठ्ठल वडील काय असतात जरा 2 मिनिटात सांगेल. संत ज्या अर्थी वडिलांची स्तुती करतायत तर आपल्याला सुद्धा वडील कळले पाहिजे. 100 मधनं 95% बाप फक्त आपल्यासाठी जीवन जगतात. माझ्या लेकराचं कसं बरं होईल आणि कसं भलं होईल हा विचार करतात. 100 मधनं 95%, 5% बाप वजा करतो मी, जे स्वतःनं आयुष्य स्वतःवर खर्च करतस. जसं की ढिंगटांगवाला 5% वजा कर देवाना, त्यासले काही नाही, त्या पोरेशनी शाळा आणि पिणी विपी जातच नीच राहतं बाकी ना. आठे कोटरामा नाही वापतसा. हो, पोराने शाळा आणि पिना सुद्धा पी जातात. असा सुद्धा काही काही नीच बाप आहे. त्या 5% वजा कर टाका ना. 95% बापांबद्दल बोलायचंय मला, 95% वडिलांबद्दल बोलायचंय. लक्षपूर्वक ऐका. 5% काबर सोडतोय, काही काही स्वतःसाठी जगतात, त्यांना वजा केलेलं आहे मी. 95% बाप. कानी आपला ऐराणीकडे एक म्हण आहे, ऐराणी मा आपला कानादेशमा एक म्हण आहे, गोडावर ना बाप घ्या ते चालीन पण चुली जवळनी मायने जावायला पाहिजे. बरोबर आहे ना. गोडावर ना बाप घ्या ते चालीन पण चुला जवळनी मायने जावायला पाहिजे, अशी जुना लोकेशनी म्हण आहे. पण तुमले सांगस, माय जितलं प्रेम करस ना त्यानापेक्षा जास्त बाप प्रेम करस, फक्त तो देखाडता नाही येत त्याने, किंवा तो प्रेम देखाडत नाही. पण मायपेक्षा निश्चितच बाप जास्त प्रेम करस. 95% बापांबद्दल बोलतोय. तुम्ही म्हणसान महाराज आई खरं आहे का, घडलेली घटना सांगेल आणि मग पुढे सांगेल. एका पोरानं लग्न केलं. लग्न केल्याच्या नंतर त्याच्या बाईला दिवस गेले. दिवस गेल्याच्या नंतर बाळंतपणासाठी दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेल्याच्या नंतर डॉक्टर साहेबांनी चेक केलं, शिजर करावं पडेल. शिजर करावं लागेल असं सांगितल्याच्या नंतर शिजरची ही प्रोसेस चालू झाली. बाळ जन्माला आलेला आहे. बाळ जन्माला आलेला आहे. पण नेमकं घटना अशी घडली, बाळ जन्माला आलं आणि माय मरण पावली. माय मरण पावली. ते बाळ डॉक्टर साहेबांनी घेतलं आणि त्याच्या बापाच्या हातात दिलं. त्याला सांगितलं तुम्हाला मुलगा झालेला आहे. आनंदाची बातमी, तुम्हाला मुलगा झालेला आहे. पण दुःखद घटना अशी की डिलिव्हरी होता होता, सीझर करता करता तुमची पत्नी वारली. आम्ही तुमच्या पत्नीला वाचवू शकलो नाही. माणसाचं 1 दिवसाचं बाळ हातात आहे. डसा डसा रडत होता. देवाला सांगत होता, देवा हाच का रे तुझा न्याय? काय अपराध होता माझ्या 1 दिवसाच्या लेकराचा की माझ्या 1 दिवसाच्या लेकराची माये छिरवली? देवा रे काय अपराध होता माझ्या लेकराचा? माणूस रडत होता. पूर्ण प्रेत घरी न्यायपर्यंत लोकांची सुविधा झालेली, स्मशान भूमीपर्यंत प्रेत गेलेला आहे, अंतविधी झालेली आहे. पण पोरग 1 दिवसाचं रडत होतं. ते रडणाऱ्या पोराला बघून सगळे आया बाया, सगळे काका बाबा त्या माणसाला सांगत होते, दादा काही झालं, पत्नी वारली, पण तुझं 1 दिवसाचं बाळ आहे. या बाळाला फक्त स्त्री सांभाळू शकते, म्हणून तुला दुसरं लग्न करावं लागेल. दुसरं लग्न करावं लागेल. जर लग्न करणार नाही तर पोराचे हाल होतील. लग्न केलं तर तुझा पोरगाही सांभाळला जाईल. तो म्हणतो लग्न करू तर कसं करू? लग्न केल्याच्या नंतर मला बायको भेटेल, पण माझ्या 1 दिवसाच्या लेकराला माय भेटेल त्याची गॅरंटी नाही. म्हणले मी लग्नच करणार नाही. दशक्रिया विधी झाली. दशक्रिया विधी झाली. 13वं झालं. 15 दिवसाच्या नंतर मंदिरात दर्शनाला गेला. सगळे लोक सांगत होते लग्न करून घे, लग्न करून घे. पण 15 दिवसाच्या नंतर मंदिरात गेला, भगवंताचं दर्शन घेतलं. देवाला सांगितलं, देवा आई तारुण्यात माझ्याकडनं माझी बायको हिरावली. देवा कुठंतरी माझं काही चुकलं असेल ठीक आहे, पण माझ्या 1 दिवसाच्या बाळानं काय तुझं वाईट केलं तरी देवा? माझ्या 1 दिवसाच्या लेकराची माये हिरावलीस म्हणले देवा. तर ऐक ना, सर्वे मला म्हणताय लग्न कर लग्न कर, पण देवा ऐक ना, मला लग्नच करायचे नाही. आज तुझ्या मंदिरात आलोय ना, तुझ्याकडनं एक मागणी मागाय आलोय. पण मागणी एवढी असेल
माझं काहीतरी चुकलं असेल म्हणून माझी पत्नी माझ्यापासून दूर केलीस. एक दिवसाच्या लेकरानं तुझं काहीच नव्हतं केलेलं तरी त्याची माय तू त्याच्यापासून दूर केलीस. पर देवा ऐक ना, तुझ्याकडे माझी एकच मागणी असेल, मी जीवनात कधी काही मागणार नाही, ही शेवटची मागणी असेल आणि ही मागणी एवढीच आहे, माझा एकुलता एक पोरगा हा जिल्हाधिकारी साहेब झाला पाहिजे, ही माझी शेवटची मागणी असेल. मंदिरातून माणूस बाहेर आला, परिस्थिती हालाकीची काबाड कष्ट करतो, हाडाचे पाणी रक्ताचं पाणी करतोय आणि पोराला शिकवतोय. पोरगा शिकला, जिल्हाधिकारी साहेबही झाला. जिल्हाधिकारी साहेब झाला, माणूस मंदिरात गेला, दर्शन घेतलं, देवाला सांगितलं, देवा तुझ्याकडे मागणी मागितली होती, माझा एकुलता एक पोरगा जिल्हाधिकारी साहेब झाला पाहिजे, झाला माझा मुलगा जिल्हाधिकारी साहेब. जगातलं कोणतं सुख नाही भेटलं तरी चालेल, मी आता जिल्हाधिकारी साहेबाचा बाप आहे, योच आनंद माझ्यासाठी मोठा आहे. म्हातारा घरी येत होता तोपर्यंत लोकांचे नातेवाईकांचे फोन चालू झाले, का हो काका, का हो दादा, का हो भाऊ, तुमच्या पोराचं लग्न नाही का करायचं? पेपरला बातमी वाचली, तुमचा मुलगा जिल्हाधिकारी साहेब झाला. म्हणले लग्न नाही का करायचं? म्हणले हो लग्न करायचं. सुंदर मुलगी बघितली, लग्नही झालं. लग्न झाल्याच्या नंतर बायको घरात आली. ज्या बापाने पूर्ण आयुष्य खर्च केलं होतं त्या पोराला जिल्हाधिकारी साहेब बनवण्यासाठी, त्या जिल्हाधिकारी साहेबाचं लग्न झाल्याच्या नंतर बायको घरात आली. थोडे दिवस चांगली राहिली, काही दिवसाच्या नंतर नवऱ्याला सांगायला लागली जिल्हाधिकारी साहेबाला, म्हणले तुमचा बाप तुमचा म्हातारा घरातच असतो, घाण करतो, तुमच्या म्हाताऱ्याची खाट ओट्यावर टाकू का? जिल्हाधिकारी साहेबांना थोडाही विलंब न करता बापाला सांगितलं, पप्पा तुमची खाट जर ओट्यावर टाकली तर तुम्हाला काही अडचण नाही ना? बाप म्हणला, बेटा मला ओट्यावर टाक की अंगणात टाक, आपल्याला काही फरक पडत नाही म्हणला. ओट्यावर बापाची खाट आहे. थोडे दिवस गेले, पुन्हा पत्नीनं सांगितलं, का हो साहेब आपल्याकडे येणारे जाणारे सुशिक्षित लोक असतात, तुमचा म्हातारा ओट्यावर झोपलेला असतो, तिथं बसू बसू थुंकतो, अंगण पूर्ण खराब करून टाकतो, त्याच्यापेक्षा असं करा ना, तुमच्या बापाला कुठेतरी वृद्धाश्रम मध्ये पाठवा ना. साहेबांना थोडाही विचार न करता बापाच्या खाटीवर बसला. बापाला सांगितलं, पप्पा लग्न झाल्यापासून आम्ही कुठे गेलोच नाही, म्हणले आम्हाला जर फिरायला जायचंय, तुम्ही एक काम करता का? म्हणले काय बेटा, थोडे दिवस तुम्ही वृद्धाश्रम मध्ये राहसान का? बाप म्हणतो, बेटा वृद्धाश्रम मध्ये राहो का स्मशानात राहावं लागेल तरी चालेल, मला एकच आनंद आहे, मी जिल्हाधिकारी साहेबाचा बाप आहे, योच आनंद माझ्यासाठी भरपूर आहे. म्हाताऱ्याची बॅग वगैरे भरली, कपडे वगैरे पॅक केलेत आणि म्हाताऱ्याला फोर व्हीलर गाडीमध्ये बसवलं. पोरांना जिल्हाधिकारी साहेबांना फोर व्हीलर गाडीमध्ये बसवलं आणि बापाला वृद्धाश्रमाकडे नेतोय. वृद्धाश्रमामध्ये पटांगणामध्ये गाडी लावली, बापाला खाली उतरवलं. बाबा खाली उतरले. जे अगोदर वृद्धाश्रमामध्ये राहणारे म्हातारे होते का, त्यांच्याकडे चालून गेले. त्या लोकांना असं वाटलं फोर व्हीलर गाडीमधनं उतरणारा म्हातारा कोणीतरी श्रीमंत व्यक्ती आहे, फोर व्हीलर गाडीमध्ये आलेला व्यक्ती आहे, म्हणजे नक्कीच आपल्याला काहीतरी पंगत द्यायला आलेले असतील किंवा वस्त्रदान अन्नदान करायला आलेले असतील. त्या बाबांना बघून सांगायला लागले, का हो बाबा तुम्ही अन्नदान करायला आलात की वस्त्रदान करायला आलात? त्या बाबांनी सांगितलं, भाई मी इथं वस्त्रदान करायला अन्नदान करायला नाही आलो, मी तुमच्यामध्ये राहायला आलोय. ते बसलेले बाबा लोक बोलायला लागले, म्हणले तुमचा मुलगा काय करतो? बाबांना सांगितलं, माझा मुलगा जिल्हाधिकारी साहेब आहे. मुलगा जिल्हाधिकारी साहेब आणि पत्नी हो तुमची? म्हणले याला जन्माला घालत असताना माझी बायकोच मरण पावली. मग तुम्ही दुसरं लग्न नाही का केलं? म्हणले नाही केलं. जर मी लग्न केलं असतं तर मला बायको भेटली असती, पण माझ्या लेकराला बाप नाही ना भेटला असता, म्हणून मी लग्नच नाही केलं म्हणले. ते बसलेले बाबा लोक पण शिव्या घालत होते. अरे कसला पोरगा आहे म्हणले, बापाला पूर्ण आयुष्य खर्च केलं बापानं, त्या बापाला तुझ्या घरामध्ये 4x6ची जागा नाही खटिया टाकायला. तरी सुद्धा बाप सांगत होता, बाबा माझ्या लेकराला काही बोलू नका, तो जसा पण आहे तसा तो आनंदात राहिला पाहिजे, एवढ्यासाठी मी आयुष्य खर्च केले. मला वृद्धाश्रम मध्ये जाऊ द्या, स्मशानात जरी ठेवलं तरी मी आनंदित राहणार आहे, कारण मी जिल्हाधिकारी साहेबाचा बाप आहे, योच आनंद माझ्यासाठी मोठा आहे म्हणला. महाराज बापाला सोडून चालला गेला. बापाला सोडून चालला गेला. बरीच वर्ष निघून गेली. आता बापाची तब्येत जरा सिरियस व्हायला लागली. एके दिवशी वृद्धाश्रमाच्या मालकाला सांगितलं, मालक एक काम करा हो, माझं काही खरं नाही, भगवंताचं कधी बोलावणं येईल काही सांगता येत नाही, काम करा ना, एकदा माझ्या जिल्हाधिकारी साहेबाला फोन करा, त्याला बोलवा, त्याला मला बघायचंय हो, एकदा डोळे भरून बघायचं माझ्या जिल्हाधिकारी साहेबाला, कारण माझा जगाचा निरोप शेवटचा कधी राहील, कोणता दिवस शेवटचा असेल काही सांगता येणार नाही, एकदा फक्त माझ्या जिल्हाधिकारी साहेबाला बोलवा, मला त्याला बघायचंय. वृद्धाश्रमाच्या मालकानं कॉल केला, सांगितलं, साहेब तुमच्या बापाची तब्येत सिरियस आहे, तुम्ही 10 ते 12 वर्ष होऊन गेले तुमच्या बापाचा तपासच केला नाही. म्हणले तुमच्या बापाची तब्येत सिरियस आहे, तुमच्या बापानं तुमच्याकडनं काहीच मागणी मागितलेली नाही, शेवटची एकच अपेक्षा आहे, मरण्याच्या आधी फक्त माझ्या जिल्हाधिकारी साहेबांना मला डोळे भरून बघायचं, एवढी माझी अपेक्षा आहे, तुम्ही काही करा आणि तुमच्या बापाची शेवटची इच्छा तुम्हाला बघायची तेवढी इच्छा पूर्ण करा. जिल्हाधिकारी साहेब लगेच आला असेल ना बाबा? हो, त्या नालायक माणसानं लगेच फोनवरच सांगितलं,
मी जरा अर्जंट मीटिंग मध्ये बसलोय, मला येणं शक्य होत नाही, एक काम करा, जमलं तर उद्या येतो म्हणला. उद्या येतो अशी बातमी जेव्हा कानी पडली ना वृद्धाश्रमाच्या मालकाच्या, आता हीच गोष्ट मला सांगायची त्या बाबांना, पण बाबांना जरा उडवा उडवीची गोष्ट सांगितली, बाबा टेन्शन घेतील म्हणून जरा सुधारित पद्धत मध्ये सांगितलं. म्हणले बाबा तुमचा मुलगा काही कामात असल्यामुळे उद्या सकाळी येणार आहे, काळजी करू नका, उद्या सकाळी येणार आहे मुलगा. ही बातमी आज दुपारी कानी पडलेली, उद्या सकाळी मुलगा येणार आहे. महाराज म्हातारा तेव्हापासून विचार करतोय, कधी दुपार जाते, कधी संध्याकाळ होती, कधी संध्याकाळ जाते, कधी रात्र होते, कधी रात्र निघते, कधी दिवस उजळतो, कधी माझा जिल्हाधिकारी साहेब माझ्या डोळ्याला दिसतो, या आशेनं या अपेक्षेनं बघत होता. सकाळी 7 वाजेच्या सुमारास बरोबर फोर व्हीलर गाडीचा आवाज आला. पटांगणात गाडी आलेली आहे. फोर व्हीलर गाडीचा आवाज कानी पडल्याच्या नंतर म्हाताऱ्याच्या लक्षात आला माझा बाळ आला, माझा जिल्हाधिकारी साहेब आला म्हणता म्हाताऱ्याला अटॅक आला आणि म्हातारा जागीच धरणीवर पडलेला. फोर व्हीलर गाडीमधनं सूटबूट घातलेला व्यक्ती पण उतरलेला आहे आणि इकडे वृद्धाश्रमाचा मालक पण समोर आहे, प्रेत मध्ये पडलेलं बाबाचं. इकडनं फोर व्हीलर गाडीमधनं उतरलेला माणूस सूटबूट घातलेला तो एकीकडनं उभा आहे, या साईडला वृद्धाश्रमाचा मालक उभा आहे. दोघांची नजर वृद्धाश्रमातला मालक रागात बघत होता त्या सूटबूट घातलेल्या व्यक्तीकडे आणि बोलायला सुरुवात केली. काय माणूस आत म्हणले तुम्ही? अरे ज्या बापानं पूर्ण आयुष्य खर्च केलं तुम्हाला जिल्हाधिकारी साहेब बनवण्यासाठी, काय मागितलं तुमच्या बापानं? पैसा अडका काहीच नव्हता मागितला. अरे तुमच्या बापाची शेवटची इच्छा होती की माझ्या लेकराला मला मरण्याच्या आधी फक्त डोळे भरून बघायचे, आणि तेवढी इच्छा तुम्ही बापाची पूर्ण करत नसाल तर काय फायदा आहे तुम्हाला जन्माला घालून? सूटबूट घातलेल्या व्यक्तीने खिशात हात घातला, खिशातून पॉकेट काढलं आणि वृद्धाश्रमाच्या मालकाच्या हातात ठेवलं. मालकानं पॉकेट खोललं, पॉकेटमध्ये 2000 रुपये निघाले आणि एक चिठ्ठी होती. चिठ्ठी वाचायला सुरुवात केली. चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, साहेब मला येणं शक्य होत नाही, माझा म्हातारा जर का मेला तर शेवटची विधी तुम्ही करून टाका आणि विधीसाठी लागणारा खर्च मी 2000 रुपये माझ्या ड्रायव्हर कडे पाठवतोय. आता मला सांगा किती मोठी शोकांतिका. आज पोरांना बाप कळत नाही महाराज. आणि कीर्तनात का बसावं की संत सांगतात ना, संतांच्या काही गोष्टी ऐकण्यासारख्या असतात. स्वतः एवढं पुण्य करत होते, पूर्ण आयुष्य देवावर खर्च केलं तरी स्वतःच सांगतच नाहीये. स्वतःच नाही सांगितलं. माझ्या वडिलांची ठेव आहे तुझ्याकडे. तुकोबा आहे म्हणतात तुमच्या वडिलांची ठेव आहे. म्हणले हो. देव प्रश्नचिन्हामध्ये आहे. देवानं विचार केला, तुकोबा रे तुम्ही सांगतात तुमच्या वडिलांची ठेव शिल्लक आहे, मला सांगा बरं, आठवण करून द्या तुमच्या वडिलांनी असं काय केलंय. उपवास पारणे राखीला दारवंटा. देवा अरे उपवास तपास केले, तुझा दारवंटा राखलेला आहे, हे माझ्या पूर्वजांनी अगोदर करून ठेवलेलं आहे आणि तीच शिल्लक आहे आमची. ते कर्जातून तू अजून मुक्त झालेला नाहीये. हो मला काय मागायला लावतोय?
विठ्ठल 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 हा तस सांगा ना मला काय गागर पाडायला लावशात गागर पाड उसळ बसळ करायला लावशात उसळ बसळ विठ्ठल विठ्ठल मागणी मागत असताना तुकोबाराय सांगतात माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे. काय केलंय पूर्वजांनी देवाचा प्रश्न आहे. तुकोबाराय सांगतात काय केलंय. अरे तुझ्यासाठी उपवास केले तुझा दारवंटा राखलेला आहे देवा. हा मागायचं असेल ना तर माझ्या पूर्वजांची ठेव अजून तुझ्याकडे शिल्लक आहे. त्याच्यातून तू अजून उतराई झालेला नाहीये. पण मागणी मागताय तुकोबाराय देणारा भगवंत आहे. मागणी मागणारा हुशार असला पाहिजे. लक्षपूर्वक ऐका. मागणी मागणारा किती हुशार असला पाहिजे. भाऊ नीट बस रे. इथला मा काय भाऊ 12-14 उरीस मग हा नाही तो समोर दे की घ्या म्हणेशी बराच जण आहात लमाट देत त्या चांगल्या. आणि बरं तुम्हाला काय पाय बी असा मोटरला नाही इथल्या इथल्या पोटऱ्याला लमाट देत त्या खावाले चांगलं नाही महाराज काय करते ताकद नाही हो ताकद राहिली नाही आता लोकेश. हा पहिले लोकेश नव्हतं देखा म्हणा बाबा बसेल टोपीवाला बाबा. आज बी 60-70 वरीस ना बाबा चेहरावर तेच दाखवले बाबा. हा 70-70 वरीस ना बाबा पण आज बी गायला गोचा देखल्या. आणि आपला 25-25 30-30 वरीस ना पोरेस ना गाला असा कोबरान वाटा का मावाली येत होती. घाल बी राहणार नाही तसले खावाले चांगलं नाही बाबा. हो खरं तर जुनं काहीच राहिलं नाही. जुनं सांगा मग कीर्तन नाही जात बाबा आपलं. पहिलं काहीच राहिलं नाही. पहिलं इथलं भारी वातावरण होतं ना. पहिला म्हातारा या बाबा लोकेशले गरमा जर भाजी कुठे गे बाबा जर तुम्ही तुम्हाला टाइमले मायले सांगेत माडी मला खाणं तर तुम्हाला मायबाप तुमले नवीन स्वयंपाक करापेक्षा जी भाकर राहे जी पोळी राहते ना काला मोड देत त्यावर तेल टाक देत गुई चुरी देत खाय भाऊ गुई तेल ना काला असा दान गल्ला म्हातारा. आता आपली भाजी सरणी काय या पोरी जर मागतस ना आते ना माया गुई तेल ना काला नाही बनवते मॅगी बनायची. हो माडी तू त्याला का वाटशील मॅगी तू ती ना आगी चांगला खावाडत भाऊ बहिणीच मॅगी नुसतं त्यानंच काय मला आहे खावायला चांगलं नाही. पहिले खावा ना असं दमदार होता ना दरोदामा तरजामा दरजामा जर असा दगड पडेल राहा ना 5-7 क्विंटल ना तो दगड आल्लं रुसून लोकांना मागे फेक देत पहिला म्हातारा असा म्हातारा होता. आता एक बी पोऱ्यामध्ये ताकद राहिली नाही. सहज असा 5 क्विंटल ना दगड उचली मागे फेक देत मला काय लागत फिरावाले येडीच असा काय मायर काय काही का सांगायला 5-5 क्विंटल ना दगड असा आल्लं रुसून मागे फेक देत पहिले. आते नुसतं पापडना डबा उतारा मग बी चड्डीना कलर बदलायला खावायलाच चांगलं नाही ना महाराज खावायलाच चांगलं नाही. बरोबर आहे की नाही. पहिले खाणं कितलं भारी होतं. कच्ची उडीने दाय काय पहिला बाबा कच्ची उडीने दाय रात्री भिंजेत आणि तीच सकाळी मग भिंजेल दाय खायचं वाटीभर दाय खायचा असा दांडगाला म्हातारा राय. आतेना पोरले खावायला चांगलं भेटत नाही म्हणशीन पैसे तिशे. पहिलं तसं काहीच राहिलं नाही. पहिले इथला आनंद होता ना. पेपर कसा जायला ना त्यांना ते मतलब नव्हतं मिलेन बाबा. पेपर कसा जायला ना शेवटला त्यांना ते मतलब नाही. पेपर कवय देऊ आणि कवय मामानगाव जाऊ हा आनंद राय पहिला लोकेश. मामानगावले जावाना सुद्धा आनंद होता पहिले. आते पोरले मायबाप सांगतो भाऊ मामाकडे जातो पण नको मम्मी आपलं आपलं घरच बरं आहे. कारण पहिले मामा मामीसकडे जावा आणि ओढ का बरं आहे माहिती का. पहिल्या माम्या बसेल होती तिथली विचारा जर बाचा घर उन्हा ना बाचा जेवाडाशिवाय मामी जेवण करेन असा नियम होता पहिले. नाही माय मग घर देव येईल शे देऊन पहिले मी कस काय खायलो पहिले बाचा जेवाडे मग मामी खाय. बरोबर आहे ना बहिणीचं. आते बायचा जर लेट उठणार त्याने जर चहा गरम करायला ना ठेल चहा मामी मला चहा गरम करून द्या. किचन रूमात बुताडा थोडं गडी गरम करायला लावशी सांगशी गडी मग त्याला असं वाटत मम्मी आपलं आपलं गरज बरंशी काहीच राहिलं नाही महाराज. हो पहिला लोके खायत मनीषीन दांडगाव होतात. एक म्हातारा 2-2 आवते आत्मादरी नाकलेत
हो आता पहिलं काहीच राहिलं नाही. हो पहिला खाणारा म्हातारा आज बी चेहरा त्यासना देखील ना आपला तरुण पोरेच ना चेहरा का, कारण आपले राहिलंच काय नाही आता फक्त खिचडी. सकाळी मग खिचडी, संध्याकाळी बी खिचडी. खिचडी काय काय पोरे लद घ्या आणि त्याच ना दोष नाही बहिणी तुम्हाकडे तुम्हाला पाय पडत तुम्ही बोलता का आम्हाला. संध्याकाळ वहिनी अंदाज सापडतात माया ती भाजी पोळी मग गैरा टाईम जाईल. या बहिणी लगेच सांगते माय हो वार्ग बी काय थंड सोडते ना देवबाने कंबर बी ठणकी राहा गुळगा बी दुख्या का माय खिचडी टाक देऊ ऐकून खिचडी परत आले बडा पोरला झालं तुम्ही घ्यात ना माझी ताकदच राहिली नाही त्यात ना खिचडीने उसत त्या नाच करेल शे पहिला खाय त्याचा दान गेला रे आमना दोंडायचा मग पुऱ्यानं हात मोड झालं होता गया मग पाटा हात मा पाटा गया मग गुंडाई गुंडाई फिरायला म्हणतो बावडे हो काय वगैरे काही नाही म्हणे महाराज हात मुडी घ्या म्हणतो कस काय भाऊ काय नाही म्हणे मन म्हणा हो भाऊ तू मागितली बकरी गो माल दिना म्हणे गंदा माल बकरी गो माल दिना हात मोडले ना तू मुलगेल वावर खावायलाच चांगलं नाही महाराज त्यातलं चांगलं खावायला जावं बहिणी पण तो चित लागी त्या संध्या म्हणून बटतील जाय. हा विठल 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 मागणी तुकोबाराय मागतात पण मागण्याची पद्धत चांगली आहे. एका ठिकाणी राजा जात होते लक्षपूर्वक ऐका. राजे जात होते राजानं प्रधानजीला सांगितलं प्रधाना पहिला जो कोणी भेटेल ना मागेल ते बक्षीस द्यायचे तो जे मागेल ते द्यायचे. पहिला एक शेतकरी भेटला शेतकरी आहो टाकली राहतात म्हणजे सर्व शेतकरी सारखा राहतात असं नाही. काही काही शेतकरी इथला हुशार आहेत बिगभर माख परिवार पोशी राहणार. हा पण त्या शेतकरी जरा घोडवट होता त्याच्याकडे गेल्याच्या नंतर म्हणे शेतकरी दादा आमच्या राजांचं ठरलेलं होतं जो कोणी पहिला भेटेल त्याला मागेल ते बक्षीस द्यायचे. म्हणे आमचे राजा जाम खुश आहे तुम्ही पहिला भेटलाय काय मागायचं मागून घ्या. शेतकरी भोळा होता तो म्हणे भाऊ राजा प्रसन्न आहे म्हणे जे मागत ते द्यावे म्हणे. हा काही नाही म्हणे करते म्हणून डब्बा बी लई गेले तमाकून पुडी बी लई गेले फक्त चुनान पुडी विसरी झाली तेवढी आणल्या म्हणे. देणारा कोण होता देणारा राजा पण मागणाऱ्याची अवकात कमी पडली. बरोबर आहे ना मागणारा कुठेतरी कमी पडणार. मग मागणारा किती हुशार असावा ऐका. मागणारा किती हुशार असला पाहिजे. एक सूरदास होते आंधळे. आंधळ्या बाबाला देव प्रसन्न झाला. देव प्रसन्न झाले त्यानंतर देवानं सांगितलं म्हणले सूरदासजी जो मागणं आहे वो जल्दी से मांग लो. म्हणे देवबा तू प्रसन्न झाला म्हणे हो म्हणे मागा देव काय मागणं आहे सूरदास मागिल्या पण मागत असताना एका शब्दात मागायचंय असं नाही मला वावर बी पाहिजे घर बी पाहिजे बैलजोडी बी पाहिजे बंगला बी बांधायचा पाहिजे असं नाही. एका शब्दात मागायचंय. मागणारा हुशार असला पाहिजे. सूरदासजीने एका शब्दात मागितलं. एका शब्दात मागितलं काय मागितलं देवा एका शब्दात मागू म्हणे हो मला खूप काही अपेक्षा नाही तुझ्याकडनं मग मला की नाही माझ्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं बघायचे. हा देवता कितली हुशारी मागानी एका शब्दात सरजी एका शब्दात मना नातूना डोकावर राजछत्र धरेल दत्नशे म्हणे माले. तो आंधळा होता चांगला बेटी राहिली नाही आंधळा कोई बेटी. मग आता देवले कितलं फसाड एक शब्द मग देवले आता ते आंधळानं लग्न करणं आंधळानं लगीन करीश ने आपण त्याला पोरे व आणि बी ग्वाही पोरे वतीनच पोऱ्या व नंतर बी नातू आणि तो नातू राजा व्हायला पाहिजे आणि राजा व्हायलो त्या डोकावर राजछत्र धरेल दकांसाठी या डोया बी मागितली ना एकच शब्द मागितलं बट मागणारा हुशार असावा नाही का. आणि इथं मागणारे तुकोबार आहेत. तुकोबाराने देवाला सांगितलं देवा माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे. ठेव ही सांगताना काय सांगितली उपवास पारणे राखीला दारवंटा. अरे माझ्या पूर्वजांनी उपवास केले व्रत केलं तुझा दारवंटा राखलाय. मग आता आपण मी सांगतो देवा आमना इथून कडे लिहि नाही आम्ही बिगान उपास तापास करतस. आता आपला लोकच ना उपवास तुम्ही कुठेतरी कमी पडतस पण म्हणे माया बहिणीस ना खरंच तपशे मिलेन बाबा या कुठेतरी कमी पडतस. तुम्हाला उपवास एकादशी कोण एकादशी ना व्रत कोण करस वरबोट करा आणि खोटं बोलशात ना शपथ दे तुमले देवना दरबार मा जेमते मोजिंदा आलो केश तुम्ही बहिणी स्व एकादशी धरणाऱ्या बाया देखाव कितला हात वर वेळा श्रावण ना सोमवार कोण वा 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 ऋषी पंचमी देखाव कितला हात हार तालिका बहिणी सोन हार तालिका अरे बाया हार तालिका इथलं तप आहे बाबा त्या बहिणीच ना
आपण कमी पडतं त्या हिसाबले. हरतालिकाचं व्रत तुम्ही करतात बहिणी, हरतालिका कोणी कोणसाठी केली ती पहिले ते सांगा. हा तुम्ही पोथी वाचतस ना, हरतालिका कोणी कोणसाठी केली ती? वा ताई साहेब, धन्यवाद, टाळ्या झाल्या पाहिजे त्यांसाठी. पार्वती मातेनं शंकर भगवंतासाठी केलेलं व्रत म्हणजे हरतालिका. पार्वती मातेचा पन्न काय होता? शंकर भगवंत योच पती मला पुढच्या जन्मात भेटला पाहिजे म्हणून केलेलं व्रत म्हणजे हरतालिका. बरोबर आहे ना बहिणीचं? आऊज नवरा पुढला जन्माला भेटायला पाहिजे मनीषी पार्वती माताना करेल व्रत म्हणजे हरतालिका. आटे बटेल बहिणीच नाही, प्रत्येक बहिणीला पायपडी विचारस कोणते कोणते बहिणीले वाटरा ना आऊज नवरा पुढला जन्माला भेटायला पाहिजे वर वर करा. हो सोन चिडी सोन एक बी नाही. महारतालिका का बदलते बहिणी? हा येडी आत्ता. हरतालिका पार्वती मातेनं केली, योच नवरा पुढच्या जन्मात भेटावा म्हणून केलेलं व्रत म्हणजे हरतालिका. तुम्ही बहिणी सांग, या हरतालिकेने इथलं येळं कळते बाबा. मना जोडेना मित्र आहे मंजुळे होणार. हरतालिका 4-5 दिवस होती. मग म्हणे बाबा 1000-1500 रुपये द्यावं म्हणे. म्हणतो का बरं? काय म्हणे आमना घर हरतालिका. म्हणतो काय होय ना बाईने मला सांगा हरतालिकानं व्रत करणं शे ते व्रत ते 9 साडी नेसणे पडत. मना पण 3000 रुपये लई या, 2500 साडी लई होणार बाईले. कारण बाईने सांगा ना हरतालिकानं व्रत नवरान करताच याला असं वाटणं आपला करता शिबवा व्रत 2500 साडी लई होणार. बारी बरी 2500 साडी लई होणार. बाई पण तिथे बाईने तेवढं 3 दिन मग बडी तयारी करली नाही. हरतालिकानं पायटे 4 वाजले 4:30 वाजायला आंघोळ करली नाही, 9वी साडी परिधान करली नाही, नेशिली नाही. नवरा झोपेल होता. पायटे 5 वाजले नवराला उठाड म्हणे धनी स्वामी कारभारी उठा. पहिल्या बाया असं म्हणे. जर देराने घेता नाही विचारत ना का माय मन देर काय दिखे नाही ना हा आमना कारभारी ना बाजार करा जाय असे पहिल्या बाया. आते आदितीना पप्पा इकीना पप्पा आते ना ते पप्पा म्हणून उगत राहू. अरे पप्पा पहिल्या बाया नवराली इथलं तारतम्य राकेशने बोलेत कारभारी धनी. बरोबर आहे की नाही? असा शब्द होतात. आमना कारभारी का नाही बाजारले जायला, आमना कारभारी का नाही शेतात जायचे, वावरमा जायचे. असं राह एक ठिकाणी मुक्कामले थांबणं मुक्कामले थांबणं रात्री केलं की थांबानंतर सकाळ मग तो भाऊ उठला चहा टिऱ्यांत आई बहीण झोपेल होती आणि मी बाजूना रूम मध्ये झोपेल होती. अहो भाऊ चहा टिऱ्यांता ती बहिणी बेडरूम मध्ये आवाज दिला म्हणे शशी तुम्ही चहा ठेवतायला माझा पण एक कप वाढवून घ्या. मी ते उठीच बट नको झोप म्हणतो ताई म्हणे काय बाबा म्हणतो अहो भाऊ तुम्हाला जीज भाऊ लागत का? नाही म्हणे बाबा नवरा म्हणे पाहणं सुरू मी नवराचेच म्हणत भूल गेलो वावर रे भाऊ म्हणता आई. हा मुकला सत्यानाश कर टाका आपली परंपरा ना. पुरं नियमनं उल्लंघन कर टाका लोकेशन. नाव जरी सुद्धा बोलतेच बाकीने बाया तेवढं बरं आहे. अजून आता कुशल नाही ते तुमच्याकडे नाही ना ते नाही ना. फक्त माहेर मा जाईल काळ्या मूर्तीच्या बाया शिलगाव माय मी से मनीष नि उभी दुसरी राती ना तरीच नेहमी घे जाते. दारुडान बायको बी तेच बोलस मारकरी बायको बी तेच बोलस बाबा. खानदानी म्हणतो राय राय नो दुसरी राती ना काही नेहमी घे जाती. ओ बापरे तुमले काय समजी राहिले हो गुलामाने मुंबरामाने काय अशी राहणार. अरे जो तुम्ही याला पण ऑफर्स तोय सुधरी तुमले हा सांगा बनवू बटन दाबायचंय तुम ना. हा तो पण आहे भाऊ जास्त वय घेते असली विचारा काय पाहिजे ती राजा तो पण नाही भाऊ ते का बहिणी मना मित्रांनी बायकोंसाठी 2500 साडी आणि मस्त बाईने साडी बिडी नेशिली नाही. सकाळी मग नवराला उठाड राणी दनी उठा मला पाय पडले होत्या. नवरा म्हणे हो म्हणा बापरे आज काय दिन ना म्हणे पायटा मग बायको पाय पड राहिली म्हणे का बर म्हणे मला मंदिरवर जाणं आहे आज हरतालिकाना व्रत छे तुम्हाला पाय पडले होत्या. पहिले नवरानं पाय पडना पडस म्हणे. अहो म्हणे अशी दर महिन्याला 2500 साडी लेणी पडे ना इथली शांतता राहतो. बाई उठणी नवरान पाय पडली ना तर आत्मा ताटली ना घरना बाहेर निघराय. ती नवराल म्हणे धनी म्हणे काय मी मंदिरावर चालली. मग मी मंदिरावर जायला ना देवपूजा करायला तोपर्यंत एक काम करत म्हणे काय
तुमनासाठी मी नाश्ता बनायला तू पाय टामा ते कांदा कुंदा कापेल नाही ना किचन रूमवर पसार आहे तेवढं झाडी जोडली जा तू कुठ चालली म्हणे महादेवना मंदिर माणूसने मोठं मन करी हा मंदिर आपला करता उपवास गोच आहे आता घरना बाहेर निघी वटावरून येतो म्हणे धनी म्हणे काय म्हणे मागला वटावर कपडा टाकेले तेवढा काढली जा तू कोट चालली म्हणे महादेवना मंदिर कोणासाठी म्हणे तुमनासाठी यांची दिवारी घरी हा मंदिर बहीण अंगणमा उतरणी आवाज देस कारभारी तू म्हणे ओ म्हणा बापरे आहे का गली माझी इज्जत झाली काय काय नाही म्हणे चक्कीवर दळण ठेवायचे तेवढं दळण लई या म्हणे तू कोट चालली म्हणे महादेवना मंदिर कोणासाठी म्हणे तुमनासाठी म्हणे का बर आऊज लेंडा बैल पुल्ला जण मला भेटायला पाहिजे तेवढा आपलं व्रत आहे या व्रतानं देव भेटत नाही आपण काय माहितीये का फॅशन होऊन गेली काही लोकांची आता बाकीना लोक आहे ना म्हणजे मी कोणाला नाव ठेवत नाही पण माझ्या माहितीप्रमाणे माऊली ज्ञानोबा राय सांगतात जर भगवंताची प्राप्ती करायची असेल ना तर एकांत मध्ये नामचिंतन असणं गरजेचं आहे लोकांमध्ये जर माडजप केली याच्याने थोडी ना भगवान भेटणार विठ्ठल विठ्ठल देवाचा संवाद आहे तुकोबारायांसोबत तुकोबारायांनी सांगितलं माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे देव ऐकणार आहे तुझ्याकडे आल्याच्या नंतर जर का मी खाली हाताकड गेलो तुला वाटत असेल ना जर मी आलोच आणि तुझ्याकडे मागितलंच आणि मागितल्याच्या नंतरही जर मी खाली हाताकन जात असेल तर यात लाज माझी जाणार नाही लाज तुझी जाणार आहे फॉर एक्झाम्पल शेवटचं उदाहरण देईल आणि सांगत असेल कार्यक्रमाची मागायला जर गेला आणि देणारा जर कमी पडला तर इज्जत कोणाची जाते उदाहरण म्हणून सांगत समजा तुम्हाला गावमा सप्ताह आहे सप्ताहानं तुम्ही पावत्या पाडानं चालू शे एखादा श्रीमंत माणूसकडे तुमल्या अपेक्षा आहे की 5-50 हजार रुपयावर माणूस दी टाकेन 5-50 हजार रुपयावर माणूस देईन अशी आशावर तुम्ही जाई राहणार आणि तो माणूस जर का 501 मी पावती लिहिली आणि चौकमा बसेल पोलिसने जर विचार बजनी मंडळवाला असल्या खाऊ बाबा साहेब मी त्याने कितला दिनार तुम्ही सांगा 500 रुपया मग आता लाच कोणी जाई राहिली मागणार नाही का देणार नाही बाबा हा देणाऱ्याची जाते बरोबर आहे ना अजून सांगतो भजन करा विठ्ठल एक मंदिर पडकं होतं जुनं मंदिर पुजाऱ्याला असं वाटलं की मंदिरात कोणी येत नाही मंदिराची आवकच बंद झालेली दर्शनाला कोणी येत नाही म्हणून पुजाऱ्याला वाटलं की हे मंदिर आपल्याला क्लिअर करायचंय मंदिर जरा व्यवस्थित करायचं आहे पण मंदिरात येतच नाही दान दक्षिणा तर करायचं काय पुजारी हुशार होता पुजारीनं काय केलं सावकारकडनं 1 लाख रुपये घेतले 1 लाख रुपये घेतले 50,000 रुपये खर्च केला पूर्ण मंदिरावर कलर वगैरे केला सर्व व्यवस्थित करून घेतलं रिपेअरिंग केलं मंदिर आणि हुशारीनं काय केलं राजांना बोलवलं आरती करण्यासाठी जर राजा आरती करीन तर 1-2 लाख रुपये ती जाईल आपला उचलेल पैसा पिटी जातील आणि मंदिरले 5-50 हजार रुपये बी राही जातील राजाला आरती करण्यासाठी बोलवलं राजानं आरती केली आणि आरती झाल्याच्या नंतर राजानं ठेवलं 1.25 रुपया राजाने 1.25 रुपये ठेवत तो पुजारी विचार करे ज्यांना भरोसा पैसा व्याज ना उचलेले मला अपेक्षा अशी होती की या पैसा पेटीने 5-50 हजार रुपये राही जाते ना भाऊ ते 1.25 रुपये ठीक आहे ना ते इज्जत घालावा नव्हे ना पण पुजारी हुशार होता पुजारीने तो 1.25 रुपये लिहिणार मंदिरनं बाहेर होणार आणि मंदिरनं बाहेर आवाज देणार ऐका सगळ्या गावकरींना सूचना या आपल्याकडे राजा आलत्या आरतीसाठी राजा आणि राजानं आपल्या मंदिराला दान दिलेला आणि त्या दानचा आपल्याला लिलाव करायचा आहे लिलाव एक भाऊ म्हणे 5,000 दुसरा म्हणे 11,000 एक म्हणे 20,000 पुजारी म्हणे का रे तू का पियेल म्हणे पाणी लगेच ती ध्यान चालली दुसरा म्हणे 25 एक म्हणला 75 पर्यंत बोलणं आलेला 75,001 50,000 खर्च होईल होता 50 ती निघी घ्या पुजारी शांतता लागली 75,001 75,002
राजाना रथ जाहीर आहे प्रधानले म्हणे आपण आत्तेच गर्दी कसा नाही देखी म्हणे प्रधान होणार देखाले आठी लिलाव चालू आहे पयत पयत घ्या राजाला म्हणे राजा तुम्ही जे दान ठेल ना त्या दानना लिलाव चालू आहे म्हणे बोली कोट लगून पोचणे म्हणे 75,000 राजाने रथवर त्याने उडी मारली पुजारी ना हात धरले ना फक्त मूठ खोलू नको 1.25 लाख रुपये दिसू म्हणे मूठ उघाडू नको 1.25 लाख दिसू म्हणे ठेल कितला होता 1.25 रुपये तवच पाहिजे मन पडेल जाकेल मूठ हा आई मन बी तवच पाहिजे पडेल जर मूठ उघडली असती लिलाव 75,000चा होता आणि हातात फक्त 1.25 रुपया होता मला सांगा पुजाऱ्याची गेली असती का लाच कोणाची जाणार होती राजाची जाणार होती म्हणजे मागणाऱ्यापेक्षा देणारा जर कमी पडत असेल तर देणाऱ्याची लाच जाते तुकोबाराय म्हणतात देवा तुझ्या दरबारात आल्याच्या नंतर तुझ्या द्वारात मी आल्याच्या नंतर जर मागणी मागितलीच आणि जर का मी खाली हाताकडे गेलो यात लाज माझी जात नाही लाज तुझी जाणार आहे कारण मागणारा भक्त कोणी साधा नाही परंपरेतला आहे सांगतात वंश परंपरा दास मी अंकित 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 वंश परंपरा